हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बुद्धिमत्ता सिरीजचं आपलं 65 किंवा 65वं लेक्चर आहे. आज कॅलेंडरचा शेवटचा पार्ट आहे. आज आपण प्रॅक्टिस क्वेश्चन आपण करणार आहोत. ठीक आहे, जवळपास 18 काहीतरी मला इथे प्रॅक्टिस क्वेश्चन आपण घेतले. इथे 18 प्रॅक्टिस क्वेश्चन इथे आपण घेतलेले आहे. ओके, घेतले आहे म्हणजे घेणार आहोत या आजच्या लेक्चरमध्ये. चला, या बुद्धिमत्ता सिरीजमध्ये तुमचे संपूर्ण तुम्हाला एकूण 22 टॉपिक्स मिळेल. ठीक आहे, एकूण 22 टॉपिक्स मिळेल. आतापर्यंत तुमचे घड्यापर्यंत झाले. दिनदर्शिकाचा आता शेवटचा पार्ट आहे. 19वं टॉपिकाचं दिनदर्शिका. आज प्रॅक्टिस क्वेश्चन आहे कॅलेंडरचे. दिनदर्शिका किंवा कॅलेंडरचे आज प्रॅक्टिस क्वेश्चन आहे आणि आजचा शेवटचा पार्ट आहे. ठीक आहे, उद्या आपलं तार्किक विश्लेषण उद्या येऊन जाईल. उद्याचे लेक्चर आहे ते. आज आहे दिनदर्शिका. नंतर पुन्हा 21 आणि 22 हे पण 2 चॅप्टर येईल. आणि ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायचं असेल त्यांनी निश्चितच माझ्या ॲपवरून ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता अतिशय कमी दरामध्ये, कमी रेटमध्ये. ओके, चला प्रॅक्टिस क्वेश्चनला सुरुवात करू. प्रॅक्टिस क्वेश्चन बघा. आता प्रॅक्टिस क्वेश्चन सुरुवात करण्याआधी तुम्हाला मी काय काय शिकलो ते सांगतो. पहिले कॅलेंडरची थेरी घेतली पार्ट 1मध्ये, पार्ट 2मध्ये काय घेतलं, 3मध्ये काय घेतलं आणि 4मध्ये हे आहे प्रॅक्टिस क्वेश्चन तुम्हाला आता मी घेतच आहोत. ठीक आहे, प्रॅक्टिस क्वेश्चन. ओके, थेरी घेतली इझी टू मॉडरेट, मॉडरेट क्वेश्चन, मॉडरेट टू हार्ड. ठीक आहे, क्वेश्चन. ओके, पहिले थेरी घेतली, त्यानंतर इझी टू मॉडरेट क्वेश्चन, मग मॉडरेट टू हार्ड क्वेश्चन घेतले आणि हे आहे प्रॅक्टिस क्वेश्चन आजचं लेक्चर. ठीक आहे, चला क्वेश्चन 1. 2 जानेवारी 2002 सोमवार आहे, तर 2 जानेवारी 2003 कोणता वार आहे पहा. तारीख सेम आहे, तारीख सेम आहे, फक्त वर्ष चेंज झालं. वर्ष चेंज झालं आहे, 1 वर्ष समोर झालं आहे. 1 वर्ष समोर. लीप वर्ष, सॉरी साधं वर्ष आहे, साधं वर्ष आहे म्हणून 1 वर्षाला 1 डे समोर असतो. जो आजचा सोमवार आहे, जो सोमवार होता 2002मध्ये जो सोमवार होता तो एका दिवसाने समोर जाईल. सोमवारनंतर मंगळवार. ठीक आहे, मंगळवार तुमचा आन्सर आहे. चला दुसरा क्वेश्चन. 10 जानेवारी 2005ला मंगळवार होता, तर 10 जानेवारी 2007ला किती. तारीख सेम आहे, तारीख सेम आहे, 5 पासून 7 पर्यंत. वर्ष किती आहे, 2 वर्ष. 2 वर्ष आहे म्हणून 2 डे समोर होईल. ठीक आहे, 5 पासून 6, 7 कुठंही दूरपर्यंत लीप वर्ष नाही. कोणतं लीप वर्ष आहे, 4 वर्ष. 2004 आणि 2008 हे लीप वर्ष आहे. कुठं दूरपर्यंत लीप वर्षाचा आणि याचा काही संबंध नाही. साधे वर्ष म्हणून 2 दिवस समोर जाईल. मंगळवार प्लस 2 दिवस, मंगळ प्लस 2 दिवस, मंगळ नंतर बुध, गुरु. ऑप्शन नंबर 2 गुरुवार. ओके, क्वेश्चन नंबर 3. 1 जानेवारी 2018ला सोमवार होता, तर 30 जूनला कोणता. आता बघा, 30 जूनला म्हटलं नाही ते वर्ष नाही दिलं तर वर्ष सेम राहील, डायरेक्ट असं मानायचं, सेम वर्ष. ठीक आहे, 1 जानेवारी 2018ला सोमवार होता, तर 30 जूनला किती, कोणता वार. काही टेन्शन घ्यायचं नाही, काहीही टेन्शन घ्यायचं नाही. लिहून घ्या. पहिले जान लिहा, जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल, मे आणि जून. जिथपर्यंत जानेवारीपासून जूनपर्यंत लिहून घ्या. त्यानंतर काय करायचं, जून 30 जून म्हणताना शेवटचा दिवस, मग 1 जूनपासून 30 जूनपर्यंत होते 30 दिवस होते. ठीक आहे, 1 जूनपासून 30 जूनपर्यंत 30 दिवस, 30 वर्ष होते. 30 जूनच्या आधीचे होते, 30च्या आधी 31, 31च्या आधी 30, 30च्या आधी 31, 31च्या आधी 30, 30च्या आधी 31. परंतु फरवरी महिना 30चा कधीच नसतो, म्हणून 2018 हे वर्ष आहे, लीप वर्ष नाही, म्हणून हे आहे 28चा महिना. ओके, चला आता जो पहिला महिना 31 पूर्ण दिवस नाही, जानेवारी 1 पासून तर 18पर्यंत 31 - 1 एकूण 30 दिवस होते. ठीक आहे, चला 1 पासून तर 31 पर्यंत म्हणतो म्हटलं तर वाढणारे दिवस असते 30. ओके, चला तर हे कट करा. तुम्हाला मी सांगितलं 13 किंवा 13च्या पट्टीमध्ये ज्या ज्या संख्या आहेत त्या कट करा. होते 13 × 7, 13 7 91, जिथं जिथं येते ते कट करा. 30 30 31,
आले 30 60, 60 आणि 31 91, 13 7 91, 91 कट झाले, 7 चौक 28 कटले, 7 चौक 28 कटले, 2 राहिले, 7 चौक 28 कटले, 3 राहिले, 3 + 2 5, म्हणून 5 दिवस समोर प्लस 5 डे. ठीक आहे, सोमवार प्लस 5 डे, सोम प्लस 5 डे. सोमवार नंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. ठीक आहे, युअर आन्सर इज अ शनिवार. ओके, चला क्वेश्चन नंबर 3 घ्या. 12 जानेवारी 1997ला रविवार होता, तर 4 जानेवारी 2020ला असलेला आठवड्याचा दिवस निवडा. ठीक आहे, इंडिरेक्टली तेच आहे का 12 जानेवारी 1997ला रविवार होता, तर 4 जानेवारी 2000ला कोणता वार येईल ते सांगा. पहा, पहिले पाहून घ्या, सरळ एक दिवस वाढवून द्या. 1 पासून तर 20 पर्यंत 20 वर्षे. पहिले 97 पासून तर 98, 99, 100. 1 पासून तर 20 पर्यंत 20. ठीक आहे, चला 97 पासून तर 98, 99, 100. 1 पासून तर 20 पासून तर 20 दिवस. ठीक आहे, चला एवढे दिवस वाढले. 20 + 1 2 3, 3 दिवस वाढले. 20 + 3 दिवस वाढले. त्यानंतर काय करायचं, 12 जानेवारी ते 4 जानेवारी. ठीक आहे बा, काढून घेऊ. पहिले 20 दिवस वाढले, 20 + 3 23 डे वाढले. 12 जानेवारीपासून आपण आलो आता 12 जानेवारी याच्यावर 2000 पर्यंत काढत आपण. ठीक आहे, 23 दिवस वाढले. याच्यामध्ये कोणकोणते लीप वर्ष येते त्याचे एक्स्ट्रा दिवस वाढून द्या. लीप वर्ष आहे मित्रांनो, एक मिनटं, 2020 नाही ना, आपण 2020 माझ्या लक्षात नाही आलं, ते मी 20चं काढायला गेलो होतो. ठीक आहे, 2020चं काढायला गेलो होतो. ठीक आहे, थोडं रिपीट घेऊन घ्या. आता 12 जानेवारी 1997 पासून तर 98, 99, 100 म्हणजे 2000पर्यंत. हे आपण आलो होतं इथं 12 जानेवारी 2000पर्यंत 1 2 3 डे वाढ आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणसाल सर 2020 हे लीप वर्ष आहे, परंतु आपल्याला 97 पासून तर जानेवारी 4 पर्यंत यायचं आहे. मधामध्ये कुठंही 29 फेब्रुवारी येत नाही, त्यामुळे ॲज अ साधं वर्ष याला ट्रीट करा, साधं वर्ष समजा. ओके, 3 डे समोर आणि मधामध्ये कोणतंही लीप वर्ष नाही, म्हणून एक्स्ट्रा दिवस काही वाढणार नाही. झालं, आपण आलो 12 जानेवारी 2020 पर्यंत. पाहिजे तुम्हाला 4 जानेवारी 2020. मग काय नाही, ठीक आहे, 12मधून 4 तारीख मायनस करा, होते किती, 8 डे मागे. ठीक आहे, चला प्लस 3 दिवस समोर, 8 दिवस मागे म्हणजे मायनस. हे किती होत आहे, मायनसचे 5 दिवस. चला आता 5 दिवस मागे करायला पाहिजे. 5 दिवस मागे करा, किंवा त्यालाच तुम्ही 5 आणि 2 7, 7 दिवस समोर करा, सारखंच आहे. 5 दिवस मागं करा, सारखंच येते. 2 दिवस समोर करा, सारखंच येते. या रविवारमध्ये मी 2 दिवस ॲड करून टाकतो, सारखाच वार येते. रविवारनंतर सोमवार, मंगळवार. आन्सर तुमचं मंगळवार. तर सर तुम्ही 5 दिवस मागं करून दाखवा. ठीक आहे, करून दाखवतो बा. रविवार आहे, 5 दिवस मागे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा दिवस. ठीक आहे, रविवारच्या आधी येते शनिवार, त्याच्या आधी शुक्रवार, त्याच्या आधी गुरुवार, त्याच्या आधी बुधवार, त्याच्या आधी मंगळवार. आला मंगळवार. ठीक आहे, युअर आन्सर इज ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 5 घ्या. 2 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल, तर 3 मार्च 2011 दिवशी कोणता वार असेल. झालं, 2 मार्च 2004 मी म्हणतो सेम तारीख 2 मार्च 2011पर्यंत काढतो. ठीक आहे, 11पर्यंत काढतो. दिवस किती होते पाहून घ्या. पहिलं 4 पासून तर 11पर्यंत, 11 - 4 किती होते, 11तून 4 गेले किती राहिले, 7 डे समोर होत आहे. ठीक आहे, प्लस 7 दिवस होत आहे, 7 दिवस समोर होत आहे. परंतु 4 पासून तर 11पर्यंत लीप वर्ष कोणकोणते पाहून घ्या. पहिली तर गोष्ट 2004 हे लीप वर्ष आहे, परंतु 2 मार्चच्या नंतरची गोष्ट आहे. 29 फक्त त्याच्या आधी येते. हे जे 2 मार्च पासून तर 2 मार्च 4 पासून तर 2 मार्च 11पर्यंत कुठंही 29 फरवरी 2004 नाही, म्हणून 2004 वर्षाला कट करा. याचा त्याचा काही घेणं देणं नाही. मग येते 2008 लीप वर्ष आहे. 2008 लीप वर्ष आहे. फक्त याचा फक्त एकच दिवस एक्स्ट्रा होते. 7 + 1 8 दिवस एक्स्ट्रा, 8 डे समोर. ठीक आहे, चला 8 दिवस समोर. आणि आपण कुठं आलो, 2 मार्चमध्ये. 2 मार्चपासून आता
3 मार्च 2011, पुन्हा 1 डे समोर 8 + 1 9 दिवस समोर पाहिजे. 9ला 7 भागा, किती बाकी उरते? 7 × 7 2 बाकी उरते. 2 बाकी उरणे म्हणजेच 2 दिवस समोर, सोमवार + 2 दिवस, सोम + 2 दिवस, सोमवारनंतर मंगळवार आणि बुधवार. बुधवार तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 बुधवार इज युअर राईट आन्सर. क्वेश्चन 6, रविवारी त्याच्या बहिणीपेक्षा 731 दिवसांनी तो मोठा आहे. ठीक आहे, रवी त्याच्या बहिणीपेक्षा 731 दिवसांनी मोठा आहे. ठीक आहे, रवी त्याच्या बहिणीपेक्षा 731 दिवसांनी मोठा आहे. त्याचा जन्म सोमवारी झाला तर त्याच्या बहिणीचा जन्माचा वार कोणता? पहिले रवी घ्या. रवी बरोबर बहीण प्लस 731 दिवस. ठीक आहे, बहिणीचा जन्म प्लस 731 दिवस. ओके, चला, हे नाही लिहिलं तरी होऊन जाते. यामध्ये मोठं कोण आहे आणि लहान कोण आहे सांगा. पहिलं मी मोठा लिहितो, रवी आहे. ठीक आहे, रवी हा बहिणीपेक्षा एवढ्या दिवसांनी मोठा आहे, म्हणजे रवी मोठा आहे आणि बहीण लहान आहे. लहान. ठीक आहे, लहान आहे ऑब्विसली. बहिणी जर लहान असेल तर एवढ्या दिवसांनी आधी तिचा वाढदिवस असेल, 731 दिवसांनी तिचा आधी वाढदिवस असेल तिचा. ठीक आहे, तर त्याचा जन्म सोमवारी झाला, याचा सोमवारी झाला, तर त्याच्या बहिणीचा जन्म कोणता, इथला वार कोणता तुम्हाला कळायचा आहे. ठीक आहे, पहा, रवी मोठा आहे आणि त्याचा जन्म आहे सोमवारी. त्याच्यापेक्षा 731 दिवसांनी मागे, म्हणजे कमी वयाची आहे त्याची बहीण. ओके, बघा, 731 दिवसांनी लहान असणे म्हणजे मागे असणे किंवा लहान असणे म्हणजे वार तुमचा मागं घ्यायला पाहिजे. 701 सोमवारमधून 731 दिवस मायनस करा. आता ॲक्च्युअली तुम्हाला 731 मायनस नाही करायचे, 7 भागा आणि मायनस करा. ठीक आहे, 7 भागा, 7 भागितल्यानंतर त्याला लिहायचं कसं, लिहायची पण एक टेक्निक असते. 700 + 31 का लिहिलं, 7 भाग जाणं आकडा 700. ठीक आहे, भाग गेलं 700, संपला. 7 × 28, 28 + 3 31, 3 दिवस मागे. ठीक आहे, चला, 731ला भागल्यानंतर पहा, 731ला 7 भागल्यानंतर बाकी तुमचे उरते 3. बस, हे सोमवारमधून रिवर्स या 3 दिवस, सोमवार - 3 दिवस, इथे किती, सोम - 3 दिवस. सोमवारच्या आधी पहिला दिवस, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस. सोमवारच्या आधी ते रविवार, रविवारच्या आधी ते शनिवार, त्याच्या आधी शुक्रवार तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, चला, शुक्रवार इज युअर राईट आन्सर. टाईप नंबर 7, अस्मिताचा भाऊ 28 नोव्हेंबर 85 रोजी जन्माला आला, तर त्याचे वय 20 सप्टेंबर 2005 पर्यंत वय किती? ठीक आहे, 20 सप्टेंबर 2005 काढायचं आहे. लिहितो मी, 20 सप्टेंबर 2005 पर्यंत काढायचं वय तुम्हाला, काही टेन्शन घ्यायचं नाही. 28 नोव्हेंबर लिहून घ्या पहिलं. 28 नोव्हेंबर 98 पासून तर 2005 पर्यंत काढा. 2005 पर्यंत काढा. तुम्हाला सप्टेंबर पाहिजे, ऑक्टोबर, नोव्हेंबर, आपण 2 महिने समोर चाललो, मग ठीक आहे बा, 2 महिने समोर नाही जात, एक आधी घ्या, वर्षच काढा पहिलं, मग वर्ष चेंज करा. 28 नोव्हेंबर 2005च्या ऐवजी मी 2004 घेतो. आता वर्ष चेंज केलं, नोव्हेंबर महिन्यात आलो, मग 1 डिसेंबर 2004चा महिना, पुन्हा मग जानेवारीचा 2005चा महिना. ठीक आहे, किंवा हो पाहून घेऊ ना, पहिले हे काढून घ्या 2004 पर्यंत. वर्ष वय किती काढायचं आहे, पण 2004 पर्यंत काढून घ्या. 28 नोव्हेंबर 2004 पर्यंत. का तारीख सेम ठेवली, वर्ष चेंज केलं. ओके, 85 पर्यंत 2004 पर्यंत. 85 पासून तर 2000 पर्यंत, हे तर 15 वर्ष होणार आहे. ठीक आहे, 15 वर्ष. 100 - 85 हे 15 वर्ष, प्लस 2004चे 4 वर्ष, 19 वर्ष वाढले पाहिजे त्याचं वय. 19 वर्ष वय त्याचं वाढलं. ठीक आहे, 19 वर्ष वय वाढलं. त्याच्यानंतर नोव्हेंबर नंतर डिसेंबर 2004चा डिसेंबर, मग जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर नाही घ्यायचा, त्याच्या आधीचा महिना. कोणता आहे सप्टेंबरच्या आधीचा महिना? ऑगस्ट, 28 ऑगस्ट.
2005 पर्यंत. ठीक आहे. चला 2005 पर्यंत महिने किती वाढले पाहून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 मंथ वाढले. ओके. पहा नोव्हेंबरपासून तर डिसेंबर 2004, मग जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट. 28 नोव्हेंबरपासून तर 28 ऑगस्ट 2005 पर्यंत, 2004 पासून तर 5 पर्यंत तुमचे 9 महिने वाढले. आता दिवस मोजून घ्या. 28 नंतर दिवस कोणता? ऑगस्टचा महिना किती असतो? 31चा. आता दिवस मोजा. ऑगस्ट असतो 31चा, त्यातून हे 28 दिवस मायनस करा. तुमचे किती दिवस येते? 3 का? हो. ऑगस्ट हा झाला महिना, ऑगस्ट. आणि सप्टेंबरचे ऑलरेडी ते 20 सप्टेंबर म्हणजे 20 दिवस तुमचे वाढून घ्या. ठीक आहे. 20 दिवस तुमचे वाढले. 20 + 3 23 दिवस वाढले. ठीक आहे. मग तुमचं वय किती? 19 वर्ष 9 महिने 23 वर्ष. 19 वर्ष 9 महिने आणि 1 मिनिट 28 ऑगस्ट सप्टेंबर, कुठं काही चुकलं का? 19 वर्ष 9 महिने 22 दिवस म्हणता येईल. 28 19 30 31, हो ना. हे 20 दिवस 29 30 31 ऑगस्ट नंतर सप्टेंबर. ऑगस्ट ते 31चा महिना आहे आपलं. बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे. चला, कारण की हा 31चा महिना आहे ना. पहा हे 20 दिवस सप्टेंबरचे जसे ते राहील. सप्टेंबरच्या आधी येते ऑगस्ट. आणि तुम्हाला माहिती आहे जुलै ऑगस्ट 31चे महिना आहे. सप्टेंबरचं जाऊ द्या, काही टेन्शन घ्यायचं नाही. 31 म्हणून 28 दिवस काढले. 29 30 31 3 दिवस. ठीक आहे. चला, आन्सर तुमचा आहे 19 वर्ष 9 महिने आणि 23 दिवस. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. 16 मिनटं झाले. आजचा वार शुक्रवार असल्यास 24व्या दिवसानंतर कोणता वार येईल? शुक्रवार आहे. प्लस 24 दिवस झाले त्याच्यानंतरचा वार पुन्हा एक दिवस वाढाल. ठीक आहे. चला, म्हणजे असं म्हणू का डायरेक्ट 25 दिवस. ओके. चला, 24व्या दिवसानंतर कोणता वार येईल? 24 दिवस झाल्यानंतरचा वार कोणता? 7 न भागा, बाकी तुमचे उरले 4. 7 × 21 21 आणि 4 25, 4 दिवस उरले. शुक्रवार प्लस 4 दिवस. शुक्रवारनंतर शनिवार रविवार सोमवार मंगळवार. मंगळवार तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. चला, मंगळवार इज युअर राईट आन्सर. ऑप्शन नंबर 2 इज युअर राईट आन्सर. सूरज. क्वेश्चन नंबर 9 घ्या. क्वेश्चन नंबर 9. सूरज बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. सूरज मोठा आहे बहिणीपेक्षा 730 दिवसांनी. मग लिहा, पहिलं मोठा लिहा, जो की सूरज. इथून मायनस 730 दिवस करतो म्हटलं तर बहीण. चला, बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे. हिचा जन्म आहे शनिवारी. तर सूर्याचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? ठीक आहे. जसं -700 केलं असतं केल्यावर सूरजपासून मायनस केल्यानंतर इकडे आलो, -730 दिवस केल्यानंतर आपण इकडे आलो, तसं इकडून तिकडे जायचं असेल तर +730 दिवस करा. ठीक आहे. +730 दिवस करा. प्लस करा म्हणजे प्लस दिवस तर प्लस होणार आहे, वाढणार आहे एवढं तुम्हाला समजलं. शनिवारपासून प्लस दिवस करावं लागेल यासाठी वाढणार आहे. 730ला 7 भागा, पण 700 भागले 700 कटले, 7 × 28 पण कटले, राहिले किती? 2 दिवस. मग शनिवारपासून प्लस 2 दिवस तुम्हाला ॲड करावं लागेल. शनिवारनंतर 2 दिवस, रविवार सोमवार तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. युअर आन्सर इज सोमवार. क्वेश्चन नंबर 10 चेक करा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 10 बघा आता. सीता जर गीतापेक्षा 3 दिवसांनी लहान असेल आणि सीताचा जन्म शनिवारी झाला असल्यास गीताचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? ठीक आहे. चेक करा. तुम्हाला येते का पहिलं? सीता जर गीतापेक्षा 3 दिवसांनी लहान. कोण लहान आहे? सीता लहान आहे. मग इथं लिहा पहिले गीता. त्याच्यातून 3 दिवस कमी केले तर सीता लहान असेल आणि सीताचा जन्म शनिवारी झाला. सीता ही आहे, हिचा जन्म शनिवारी झाला. ठीक आहे. असं लिहितो शनिवारी झाला. 1 मिनिट. शनिवारी झाला. ओके. असल्यास गीताचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? हिचा जन्म पाहिजे. जसं इकडं आलो आपण, गीतापासून सीताकडे आलो तर 3 दिवस मायनस केलं, 3 दिवस समोर करा. शनिवार प्लस 3 दिवस, शनिवारनंतर रविवार सोमवार मंगळ. ठीक आहे. मंगळ तुमचा आन्सर आहे. ऑप्शन नंबर 1 मंगळवार इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. रवी त्याच्या बहिणीपेक्षा 732 दिवसांनी मोठा आहे.
रवी आणि बहीण, ठीक आहे. बहीण माहीत नाही, पण हा रवी किती 732 दिवसांनी मोठा आहे. त्याचा जन्म सोमवारी झाला. ज्याचा जन्म झाला रवीचा सोमवार झाला, ठीक आहे. तर त्याच्या बहिणीचा जन्म कोणत्या वेळी झाला. तुम्हाला बहिणीचा जन्म काढायचा आहे. जसं आपण इकडं प्लस केलं होतं, वापस येताना -732 करावं लागते, ठीक आहे. भाग्या 7 करा. 7×7 डायरेक्ट 7 × 100 700 होते, 700 कटले, 7 × 28 28 प्लस 4 32 म्हणजे 4 दिवस मायनस, ठीक आहे. सोमवारमधून 4 दिवस मायनस करा, किती. सोमवारमधून 4 दिवस इकडे या, मागे या. सोमवारच्या आधी रविवार 1 2 3 4, त्याच्या आधी सोमवारच्या आधी रविवार, त्याच्या आधी शनिवार, त्याच्या आधी शुक्रवार, गुरुवार. चला, गुरुवार तुमचा आन्सर आहे. ओके, चुकलं काही. 32ला 7 भागा, हे 700 कट्टे, 7 × 28 28 आणि 4. चला, 732 दिवसांनी मोठा आहे, ठीक आहे. मोठा 732 म्हणजे इनडायरेक्टली 4 दिवस 4 वारांनी मोठा आहे तो, म्हणून 4 मायनस करा ना. मग सोमवारपासून 4 वार मायनस केले तर सोमवारच्या आधी रविवार येते, रविवारच्या आधी शनिवार, त्याच्या आधी शुक्रवार, त्याच्या आधी गुरुवार. गुरुवार तुमचा आन्सर आहे. आणि ऑप्शनमध्ये कुठंच गुरुवार नाही, ऑप्शन चुकले. आन्सर इज गुरुवार, ठीक आहे. चला, गुरुवार तुमचं आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 12. 2 ऑगस्ट 2012 रोजी गांधी जयंतीच्या दिवशी मंगळवार होता, तर त्या महिन्याचा कोणता वार 5 वेळा येते. 2 ऑक्टोबर मंगळवार, ठीक आहे. कोणता वार 5 वेळा पाहिजे, लिहून घ्या. पहिलं 2 ऑक्टोबरला जो वार असेल तोच वार. 2 + 7 करा, किती होते. 7 आणि 2 9, ठीक आहे. पहिले 2 ऑक्टोबरला होता कोणता वार होता, मंगळवार, ठीक आहे. मंगळ लिहून घ्या, मंगळ. त्याच्या आधी 1 तारीख होती, 1 तारीखचा वार मंगळवारच्या आधी सोमवार, ठीक आहे. असं करा, ठीक आहे. आता 1 + 7 करा, 8 होते. 8 + 7 करा 15 15 + 7 करा 22 22 + 7 करा 29, ठीक आहे. चला, ऑक्टोबर महिना कितीचा असतो तो पहा. पहिला ऑक्टोबर महिना हो असतो, मला माहीत आहे का. जुलै ऑगस्ट ही आहे 31चे महिने. ऑगस्ट नंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर, पुन्हा हा 30चा आणि हा 31चा महिना, ठीक आहे. चला, 29 नंतर 30 नंतर 31, 1 2 नंतर 3, ठीक आहे. हे दिवस, एवढे दिवस तुमचे 5 वेळा येते. सोमवार 5 वेळेस, मंगळवार 5 वेळ आणि बुधवार 5 वेळेस, ठीक आहे. सोमवारला 1 2 3 4 5 वेळा, म्हणजे हा पुन्हा सोमवार तुमचा 5 वेळा येईल, ठीक आहे. सोमवार 5 वेळा. जसे 29ला सोमवार येते, 30ला मंगळवार येते, इकडे बुधवार येते, ठीक आहे. चला, पहिले वार सोमवार मंगळ बुधवार, शेवटचे वार सोमवार मंगळ बुधवार, हे तिन्ही वार 5 वेळा येते. आन्सर तुमचे कोणते, सोमवार मंगळ बुधवार, सोम मंगळ बुध, ठीक आहे. चला, ऑप्शन नंबर 1 सोमवार मंगळवार आणि बुधवार इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल, ठीक आहे. मार्च 3 तारीख सेम आहे, फक्त 4 पासून तर तुम्हाला 11 पर्यंत काढायचं आहे, म्हणजेच 11 - 4 करा, किती. 11 4 गेले 7 डे समोर, 7 डे समोर म्हणजे 7 भागिले 7 0 डे समोर. जर वार सोमवार आहे तर आन्सर पण तुमचं सोमवार येते, ठीक आहे. चला, 7 भागिले 7 केलं तर बाकी काहीच राहत नाही, 0 राहते, म्हणून वार तुमचा 0 दिवसाने समोर जाईल, म्हणजेच काय तर वार तुमचा समान राहील. क्वेश्चन नंबर 14 बघा. 3 फरवरी 97 ते 2 ऑक्टोबर 97 पर्यंत किती दिवस होतात. 3 फरवरी 97 ते 2 ऑक्टोबर 97 पर्यंत किती दिवस होतात पाहूया. फरवरी ऑक्टोबर, तुम्हाला इथे फक्त आणि फक्त दिवस दिले, लिहून घ्या. फरवरी 97 पासून 97 पर्यंत वर्ष सेम आहे, म्हणून घ्या फरवरी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, ठीक आहे. चला, पहिले ते नेहमी लक्षात ठेवा, कसं करायचं ते सांगून देतो. ऑक्टोबरचे शेवटचे 2 दिवस, सुरुवातीचे 2 दिवस, ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे जुलै आणि ऑगस्ट 31चे महिने असते. त्यात 31 नंतर 30 येते, 31च्या आधी 30, त्याच्या आधी 31, त्याच्या आधी
30, त्याच्या आधी 31. ठीक आहे. त्याच्या आधी 97चा महिना आहे, 69 म्हणजे हा असतो 28चा महिना. परंतु सुरुवातीचे 3 दिवस काढून द्या, काढून टाका. चला 28 3 गेले 25. चला एवढे दिवस तुमचं वाढत आहे. 25, 31, 30, 31, 30, जुलै ऑगस्ट 31, 31, पुन्हा 31 आणि 30 आणि 2. ठीक आहे. मोजा आता. 30 आणि 30 60, 70, 80, 90. ठीक आहे. 90 आणि 30 120 आणि 30 150 आणि 30 180 आणि 30 210. 210 आणि 1 2 3 4 5. 210 आणि 30 किती होते? 240 आणि 41. 241 कुठं आहे का? ठीक आहे. 241. एकदा पुन्हा वाटल्यास तुम्ही टॅली करा. 25 31, 25 31, 30 31 30, 30 31 30, 31 31 30, 31 31 30 आणि हे 2. ठीक आहे. चला 5 आणि 1 6, 6 आणि 1 7 8 9 10 11 1 हातचा 1 3 आणि 3 6 3 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 241. ठीक आहे. 241. तुमचा आन्सर काय? 241. तर या दोन्ही तारखांपर्यंत 241 दिवस झाले. टाईप नंबर 15. सीताचा जन्म 22 नोव्हेंबरला झाला. रेखा सीतापेक्षा 16 दिवसांनी मोठी आहे. त्या वर्षी 14 नोव्हेंबर बालदिन बुधवारी होता. तर रेखाचा जन्माचा वार किती? 14 नोव्हेंबर. तुम्हाला काढायचं काय नेमकं पाहून घ्या. पहिलं रेखाचा जन्म काढायचा आहे. ठीक आहे. रेखाचा जन्माचा वार काढायचा आहे तुम्हाला. रेखाचा जन्माचा वार काढा. सीताचा जन्म 22 नोव्हेंबरला झाला. ओके. ठीक आहे. तुम्हाला रेखाचा पाहिजे जन्म आणि रेखाची तारीख पहा पहिलं कोणता आहे. क्या नाही काढली तरी होऊन जाते. सीताची रेखाची तारीख नाही काढली तरी होऊन जाते. काही तेवढं मोठं काही इश्यू नाही तो. ठीक आहे. पहिलं पाहून घ्या. 14 नोव्हेंबर लिहून घ्या. 14 नोव्हेंबर वर्ष सेम आहे. 14 नोव्हेंबर होता बुधवार. लिहून घ्या. 14 नोव्हेंबर होता बुधवार. ओके. चौदा नोव्हेंबर बुधवार होता असं मेन्शन करा. सीताचा जन्म 22 नोव्हेंबर आहे आणि रेखा कधी आहे ते पण तुम्हाला काढायचं आहे. रेखाची तारीख काढली तरी आन्सर निघते, तारीख नाही काढली तरी आन्सर निघते. मी काढून दाखवतो डायरेक्ट. पहिले या 16ला 7 भागा. 7 आणि 14 15 16 2 बाकी राहते. म्हणजे वाराचा प्रश्न काढतो म्हटलं तर सीताचा जन्म आणि ह्या दोघांमध्ये 2 दिवसांचा फरक आहे एवढं तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. आता तो फरक आधी नंतर पाहून घेऊ काय. तर फक्त 14 नोव्हेंबर आणि 22 नोव्हेंबर. 22 नोव्हेंबरची तारीख किती आहे ते पाहायचं आपल्याला. आता 22 म्हणून 14 काढा डायरेक्ट सरळ. 22 - 14 किती होते? किती येते? 4तून 2 गेले 2, 1तून 2 सॉरी हो 2तून सॉरी 22 म्हणून 14 गेले 8 राहिले. ठीक आहे. 12तून 4 गेले 8, दम केला वापस 2 करून 0 भागीला 7 करा. 1 डे समोर. बुधवार नंतर गुरुवार. म्हणजे मी असं म्हणू का 22 नोव्हेंबर गुरुवार. सीताचा जन्म गुरुवार आणि सीताचा जन्म गुरुवारी झाला. रेखा सीतापेक्षा 2 दिवसांनी मोठी आहे. कोण मोठी आहे? तर रेखा मोठी आहे. रेखा मोठी सीतापेक्षा. सीताचा गुरुवारी झाला असन, सीता गुरुवारी झाली असेल तर रेखा तर मोठी आहे. किती दिवसांनी? 2 वारांनी मोठी आहे. 2 वारांनी मोठी आहे. 2 बाकी आहे म्हणजे 2 वारांनी मोठी आहे. गुरुवार प्लस 2 दिवस. गुरुवार नंतर शुक्रवार शनिवार. तुमचा आन्सर किती? शनिवार. अरे ऑप्शनमध्ये नाही का? ऑप्शन चुकले. ठीक आहे. डबल तरी काढून घेऊ आपण. बरं ठीक आहे ना. 22 नोव्हेंबर आहे. 16 दिवसांनी लहान आहे म्हणजे 22 - 16 करा. 22 - 16 किती येते? 6. 6 नोव्हेंबरला रेखाचा जन्म झाला. एक मिनिट. रेखा मोठी आहे ना. रेखा मोठी आहे. 22 नोव्हेंबर प्लस 16 डेजनी रेखा मोठी आहे. पाहून घ्या. 22 नंतर नोव्हेंबरमध्ये किती दिवस राहते? 30 ना. हो. मग 8 दिवस म्हटलं तर डिसेंबर कंप्लीट झाला. पुन्हा 8 दिवस म्हटलं तर 16 जानेवारी तिचा वाढदिवस आहे. 16 जान रेखा. ठीक आहे.
रेखाचा वाढदिवस आहे. ठीक आहे. जानेवारी नंबर डिसेंबर 16 डिसेंबरला, सॉरी 8 डिसेंबर, 8च दिवस पहा. सीतापेक्षा मोठी आहे, रेखा मोठी आहे एवढं तुम्हाला माहिती आहे. 16 दिवसांनी मोठी आहे. 22 नंबर तिचा वाढदिवस आहे सीताचा. त्याच्यामध्ये 8 दिवस टाकले तर आणि आणखी 8 दिवस टाकले तर तुमचं 8 डिसेंबर तारीख येते आणि 16 दिवस होते बरोबर. एवढं तुम्हाला समजलं असेल ना. ठीक आहे. नसेल समजलं तर पुन्हा सांगतो, डबल सांगतो. 22 नंबर सीताचा आहे. ठीक आहे. सीता आहे जन्मदिवस 22 नोव्हेंबर. इथपासून 16 डेनं मोठी आहे रेखा. 16 दिवसांनी मोठी आहे रेखा. ठीक आहे. ते 22 नोव्हेंबरमध्ये 8 दिवस टाकले तर होते तुमचे प्लस 8 दिवस टाकले तर पहा 8 दिवस टाकले 22मध्ये तर नोव्हेंबर संपते. पुन्हा 8 दिवस टाकले तर डिसेंबर लागते. म्हणून 8 डिसेंबर 3चा 16 दिवसानंतर 8 प्लस 8 16 झाले 8 तारीख. 8 डिसेंबरला रेखाचा जन्म आहे. बस आता काहीच करायचं नाही. 14 नोव्हेंबरला बालदिवस जो की बुधवारी आहे. तुम्हाला आज 8 डिसेंबरचा वार कोणता एवढाच प्रश्न आहे. ठीक आहे. 14 नोव्हेंबरचा बुधवार आहे तर 8 डिसेंबरचा वार कोणता ते पाहून घ्यायचं. मग ठीक आहे बा, बेरीज करा. नोव्हेंबर आणि डिसेंबर. डिसेंबरचे 8 दिवस आणि 14 नोव्हेंबरपासून नोव्हेंबर महिन्याचे 30 मायनस 14 दिवस किती होते 16 दिवस. 7 बघा, 7 भागलेत बाकी 1 राहते, 7 भागलेत बाकी 2 राहते. 2 आणि 1 3 दिवस समोर, 3 डे समोर. ठीक आहे. चला बुधवार प्लस 3 डे. बुधवार नंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार. ठीक आहे. आन्सर तुमचं शनिवार. एक मिनटं. बुधवार नंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार. ठीक आहे. ऑप्शनच चुकले. शनिवार तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. युअर आन्सर इज शनिवार. क्वेश्चन नंबर 16 घ्या. टाईम झाला आहे आपला. ठीक आहे. तरी घेऊन घेऊ. एका महिन्याचा 7वा दिवस हा शुक्रवार पूर्वी 4 दिवस आहे तर त्या महिन्याचा 19वा दिवस कोणता. ठीक आहे. एका महिन्याचा 7वा दिवस हा शुक्रवार पूर्वी 4 दिवस. एका महिन्याचा पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, 5वा दिवस, 6वा दिवस, 7वा दिवस, 8वा दिवस, 9वा दिवस, 10वा दिवस, 11वा दिवस, 12वा दिवस. ठीक आहे. चला 13वा दिवस, 14वा दिवस, 15वा, 16वा, 17वा, 18वा आणि हे 19वा दिवस शेवटचा. ठीक आहे. 18 आणि 19वा दिवस शेवटचा. एवढं काढायचं काही गरज नाही. 7वा दिवस हा आला. शुक्रवार पूर्वी 4 दिवस. 1 2 3 4 म्हणजे हा शुक्रवार. शुक्रवारच्या आधी 4 दिवस पहा. शुक्रवारच्या आधी पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस आणि चौथा दिवस. शुक्रवारच्या आधी चौथा दिवस म्हणजेच हा महिन्याचा 7वा दिवस आहे. ठीक आहे. महिन्याचा 7वा दिवस हा शुक्रवार पूर्वी 4 दिवस आहे. शुक्रवारच्या आधी 4 दिवस आपण काढले. ठीक आहे. तर त्या महिन्याचा 19वा दिवस कोणता. ठीक आहे. ठीक आहे. काढून घेऊ. शुक्रवारनंतर 1 2 3 4 5 6 7 दिवस सोडल्यानंतर पुन्हा शुक्रवार. ठीक आहे. आन्सर तुमचं शुक्रवार. अरे शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. अरे शनिवार. ठीक आहे. शनिवार थोडं चुकलं होतं कारण की शुक्रवारपासून पकडून 7 दिवस पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 बरोबर आहे. ठीक आहे. पहा 1 2 3 4 5 6 7 हा जो 7वा आहे ना तो म्हणजे असं पकडा ना 11 तारीख प्लस 7 दिवस किती होते 18. हे 18वा दिवस 18वा डे म्हणजे समान दिवस शुक्रवार होते तर 19वा दिवस म्हणजे शनिवार. ठीक आहे. 19वा दिवस म्हणजे शनिवार. ठीक आहे. 19वा दिवस म्हणजे शनिवार. 34 मिनिटं झाले. आपले 2 क्वेश्चन राहिले. फास्टमध्ये घेऊन घेऊ. 1 जानेवारी 2010ला शुक्रवार होता तर 31 जानेवारी 2012ला कोणता वार येईल. मी म्हणतो पहिले 1 जान 2012 काढा. 2 वर्ष वाढले आणि 1 जानेवारीपर्यंतच गोष्ट आहे इथं म्हणून 29 फरवरीचा काही संबंध येत नाही इथे. ठीक आहे. 29 फरवरीचा काही संबंध येत नाही म्हणून याचं साधे वर्ष म्हणून याला ट्रीट करा. 10 नंतर 2 वर्ष वाढत आहे म्हणून 2 डे समोर जाईल. ठीक आहे. शुक्रवार प्लस 2 दिवस आपले निघले. शुक्रवार प्लस 2 दिवस निघले आपले. ठीक आहे. चला आपण आलो 1 जानेवारीपासून. आता 1 जानेवारीपासून 31 जान 2012साठी तुम्ही काय करता
तुम्ही सांगा सर 31 - 1 डे एकूण 30 दिवस वाढवता. पुन्हा मग 30 दिवस वाढते. एकूण शुक्रवार प्लस 32 दिवस. ठीक आहे, एकूण शुक्र प्लस 32 दिवस. 32 दिवस म्हणजे 7 भागितलं तर बाकी होते 4. शुक्र प्लस 4 दिवस. शुक्रवारनंतर 1 2 3 4 दिवस. शुक्रवारनंतर शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. मंगळवार तुमचा आन्सर आहे. ऑप्शन नंबर 2 इज युअर राईट आन्सर. नाव द लास्ट क्वेश्चन इज, गौरीचा जन्म शुक्रवार दिनांक 10 सप्टेंबर एवढ्या 93 रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल? तिसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल? ठीक आहे, तिचा पहिला वाढदिवस 10 सप्टेंबर 94. ठीक आहे, 94 हा झाला फर्स्ट वाढदिवस. मग सेकंड आणि थर्ड. सेकंड येईल 95ला, थर्ड येईल 96ला. ठीक आहे, 96ला. वाढत किती आहे? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. 3 वर्ष म्हणून 3 डे समोर जात आहे. परंतु याच्यामध्ये सप्टेंबर म्हणताय म्हणून 95 पासून तर 96 पर्यंत पूर्ण 1 तारीख 1 जानेवारीपासून तर सप्टेंबर महिन्यापर्यंत 1996चं याच्यामध्ये 29 फरवरी ही तारीख येते. म्हणून 1 दिवस पुन्हा वाढवून द्या, प्लस 1 डे, एकूण 4 डे समोर. 4 डे समोर. ठीक आहे, शुक्रवार प्लस 4 दिवस. शुक्र प्लस 4 दिवस. 1 2 3 4 दिवस. शुक्रवारनंतर शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. आन्सर तुमचं मंगळवार. ठीक आहे, युअर आन्सर इज मंगळवार. ठीक आहे, चला ओके, संपला आहे ते विषय. आपला टॉपिक संपला आहे. कॅलेंडर हे टॉपिक इथे संपलेलं आहे. ओके, उद्यापासून आपलं बाकीचं लेक्चर येऊन जाईल. ओके, थँक्यू.